प्रहार पार्टी के नेता और पूर्व मंत्री बच्चू कडू ने कहा है कि वे अदालत द्वारा सुनाई गई सजा से झुकने वाले नहीं है और ऊपरी अदालत में न्याय की गुहार लगाएंगे। उन्होंने ये प्रतिक्रिया उन्हें हाल ही में मुंबई सत्र न्यायालय द्वारा सुनाई गई 6 महीने की सजा के बाद दी। 17-18ला महापरीक्षा घोटाळा झाला। महाराष्ट्रभर सगळ्या इकडे मास कॉपी होत होती। कुठलेही सुविधा सेंटरवर नव्हत्या। प्रचंड मेहनतीने अभ्यास करून शेतकरी शेतमजुरांचे पोरं पुण्याला येऊन विविध प्रकारचे क्लास लावून पैसे खर्च करताय, परंतु नेमका परीक्षेतच घोटाळा असल्यामुळे मेहनतीला काही उरलेलं नव्हतं। सरळ सरळ सगळ्या इकडे जो पैसे देईन त्याचाच मुलगा नोकरीवर लागत होती अशी अवस्था होती। मध्य प्रदेशमध्ये जो महाव्यापम घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारने काम दिलं होतं। याच्याबाबत आम्ही आंदोलन केली, तक्रारी केल्या। मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस त्यांना सांगितलं, पण सगळं काही मिलीभगत होतं असं एकंदरीत चित्र होतं। आम्ही आयटी संचालकाला सांगितलं का हे सगळं बंद करा, ज्या सुविधा आहे त्या सुविधा भेटत नाही, मास कापी होतं आणि का मेहनतीनं मोठ्या कष्ट करून शिकणाऱ्या पोरांचा मोठ्या प्रकारचा लॉस होतात, त्यांचं आयुष्य उधळलं जातं। या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल झाला 353 आणि आज आम्हाला काल आमच्यावर 6 महिन्याची सजा मला सुनावली गेली। ते एकत्रित करावं लागेल म्हणजे 3 महिन्याची असेल आणि 5-5 हजार रुपयाचा 10,000 रुपयाचा दंड झाला। पुन्हा एक न्यायालयानं आमच्यावर सजा सुनावलेली आहे। आतापर्यंत 5 केसेसमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले। एकूण 350 गुन्हे दाखल झाले। 5 गोष्टीवर सजा सुनावली आहे आणि ते सगळ्या बेकारवाईमुळे प्रशासन काम करत नाही, सरकार लक्ष देत नाही आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हे गुन्हे दाखल होतं, आमच्यावर सजा सुनावली जातं। पण न्यायालय कधी या सगळ्या गोष्टीकडे पाहणार का? सेवा हमी कायदा निर्माण झाला, सेवा हमी कायद्याच्या किमान आम्ही पाहतो का 7 दिवसाच्या आत त्याला एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार आहे, त्याला पत्र दिलं पाहिजे, काय कारवाई केली ते सांगितलं पाहिजे। पण एकाही कार्यालयात कुठलीही कारवाई होत नाही। पर्यायी लोक आमच्याकडे येतं, आम्ही त्यांना फोन करतो किंवा डायरेक्ट जातो आणि काही बोललो तर 353 सारखं हत्यार उपसलं जातं। देवेंद्रजींनी उपकारच केले, कारण त्यांनी हा 2 वर्षाची असणाऱ्या कायद्यात 353 मध्ये बेलेबल होती, 2 वर्षाची सजा सुनावली जात होती, आता ती 3 वर्षाच्या वर झाली आणि म्हणजे एक चांगलं संरक्षण आता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। काही बोललं काय झालं तर तो लगेच सांगतोय 353 लावू का, म्हणजे त्यांना बोलायचं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणायचं नाही। आवाज उठवला तर आमच्यासारख्यांवर अशा कारवाई केल्या जातं। आता शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि या शेतकरी आंदोलनातच अशा प्रकारच्या रिझल्ट लगेच लागत आहे, लगेच सगळ्या केसेस आमच्या टेबलावर येऊन पडत आहे, लगेच त्याचे निर्णय होत आहे। म्हणजे कुठलं काहीच करू नका, नाहीतर तुमच्यावर अशा प्रकारचे खटले चालून तुमच्या विरोधात निकाल लावला जाईल काय, अशाही प्रकारची भीती दाखवल्या जात आहे। परंतु आम्ही हटणार नाही। शेवटपर्यंत सामान्य माणसाचा हा लढा बच्चू कडू चालू ठेवेल। वरच्या कोर्टात लगेच जाऊ आणि न्यायाची अपेक्षा करू।